अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपली सगळी दुःख, सगळं टेन्शन दूर होतं. आम्हीही एक दिवस असंच निसर्गाच्या सानिध्यात पुण्याला पुरंदरला गेलो. पावसात जर तुम्ही वन नाईट स्टेकेशनचा विचार करत असाल तर पुण्यापासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर पुरंदर इथे तुम्हाला नक्कीच यावं लागेल. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे CWN गायकवाड वुड्स विलामध्ये. इथे येण्यासाठी आम्ही विरारहून सकाळी 5:30ला बाय रोड निघालो. मी, दर्शना, ज्योती, तिचे मिस्टर आणि कश्यप. 5:30 ते जवळजवळ 11 वाजेपर्यंत, 11, 11:30 झाले आम्हाला. वाटेमध्ये 2 आम्ही हॉल्ट घेतले नाश्त्यासाठी आणि फायनली रॉयल पुरंदरला येऊन पोचलो. नावातच एक रॉयलनेस आहे. आतमध्ये आलो गायकवाड वुड्स विलामध्ये, जिथे येता क्षणी प्रवासाचा आमचा सगळा क्षण कुठच्या कुठे पळून गेला, जेव्हा हे असं छान निसर्गरम्य वातावरणात आम्ही येऊन पोचलो आणि जे आम्हाला हे दिसलं. चला आता तुम्हाला हा व्हिला दाखवते. मेन डोअरचं काम बघा, इतकं राजे रजवाडे किंवा किल्ल्याचा जे दरवाजा असतो त्याच्याप्रमाणे आहे. सगळीकडे इथे तुम्हाला रॉयल टच दिसेल. अगदी प्राचीन कलाकुसर केलेली इथे असंख्य प्रकारची वेगवेगळ्या टाईपचे डेकोरेटिव्ह भांडी तुम्हाला इथे दिसतील. आयटम्स आहेत इथे, वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह पीस आपण म्हणू शकतो त्याला, ते आहेत. बघू शकते तांब्या, कळशी, चहाची किटली, वेगवेगळ्या सुरेख कॅन्डल स्टँड, पानाचा डब्बा, धूप आरती. बघता क्षणी आपण प्रत्येक गोष्टीच्या इथल्या प्रेमात पडतो. आता बेडरूम दाखवते. बेडरूमही एकदम छान आहे. मोठा असा डबल बेड, पलंग बघू शकताय, जो अगदी पूर्वी जसा असायचा तसाच. आणि मस्त असं समोरचं निसर्गरम्य वातावरण अप्रतिम दिसतं आहे. जिथे तिथे डोंगर दिसत आहेत आपल्याला, पर्वत दिसत आहेत आणि असं वाटतं आहे की आकाश जणू काही टेकलेलं आहे. फ्रेश झाल्यानंतर आता आमचं लंचचं तयारी झाली. छान असं 2 चिकन थाळी आणि 3 आमच्या व्हेज थाळ्या होत्या. जेवण अप्रतिम होतं. अगदी साधं सिंपल घरगुती जेवण, खूप छान टेस्टी होतं. जेवायला देखील खूप छान असा मोठा डायनिंग एरिया दिला आहे आणि समोर हा असा नजारा बघत ते जेवण 2 घास अधिकच जाईल. ह्या वूड विलामध्ये खूप सारी अशी फळांची देखील झाडं आहेत. हे अंजीरचं झाड आहे, पपयांची देखील झाडं आहेत. फुलांची तर अप्रतिम अशी सगळीकडे फुलांची झाडं आहेत. दर्शनाला इथल्या अँटिक वस्तू खूप आवडल्या. आम्ही मस्त एन्जॉय करत होतो. तसंच ज्योतीला देखील ह्या छान छान अशा वस्तू आवडल्या, सुरेख दिसत होत्या. अमेझिंग असं ह्यांनी कलेक्शन ठेवलेलं आहे. गौतम बुद्धाचा स्टॅच्यू बघा. चहाचं हे आपलं टिपिकल कॉफीचं भांडं हे. आणि हे इथे जे होतं समोसा, बर्गर आणि वडापाव, अगदी रिअल वाटेल असं. आम्ही तर अगदी फसलोच. आमचा मस्त टाईमपास चालू होता, हसी मजाक करत होतो. बाल्कनीमध्ये उभं राहून बाहेरचं निसर्ग सौंदर्य न्याहाळणं अविस्मरणीय असा अनुभव होता. काय सुरेख झोपलेत व
इथे टेंट देखील अवेलेबल आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरच्या बेडरूममध्ये होतो. खालच्या फ्लोअरवर देखील एक बेडरूम आहे. तिथेही छान प्रशस्त असा बेड आहे. छान असं हे मस्त ना. बंब आहे जो आपला प्राचीन काळात आपली आजी आजोबा वापरायचे, काकी मामी मावशी वापरायचे ते. मस्त. दर्शना इथे टेंटमध्ये जाऊन मस्त एन्जॉय करते, बघते कसं फील होतं आहे ते. वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबं बघून तर आम्ही अगदी वेडे झालो. काय दिसतंय ना सुपर. अजूनच छान दिसतंय. पण तिकडे अशी नदी वाहते सगळं. हां फॉग. आता इथे ग्राउंडलाही एक बेड आहे. दर्शनात जाते बघा, बघू शकते. आणि इथलं प्रत्येक जे तुम्ही बघाल ना डेकोरेटिव्ह पीस सगळे अँटिक असे आहेत. अँटिक अशा फ्रेम्स आहेत. तसंच अँटिक कलाकुसर केलेले बेड आहेत. एक एक वस्तू इथे तुम्हाला अँटिक दिसेल, प्राचीन काळातले अगदी दरवाजे देखील. एवढंच काय तर इथे असलेले स्विच बोर्ड देखील तुम्हाला जुन्या जमान्यात घेऊन जातील. अगदी प्राचीन असे हे स्विच बोर्ड देखील आहेत. तुम्ही बघू शकताय. इथलं एकूण एक वस्तू आम्हाला खूप आवडली आहे बघा, बोर्ड. तसंच इथे ही एक रूम आहे जिथे बंक बेड देखील आहेत. 1+2 असं हे बंक बेड आहेत. आणि खूप छान आहे. जर जास्त माणसं आली तर इथे तुम्ही मस्त झोपू शकता. वॉशरूम देखील प्रशस्त आहे. जकुझी देखील अवेलेबल आहे. तुझं घेऊ काय रे? एकंदरीत हा व्हिला सुपर्ब आहे. सगळीकडे अशी हिरवळ आहे, पानं, फुलं, फळं, स्विमिंग पूल. सगळ्याची जर मजा घ्यायची असेल तर तुम्ही इथे नक्की या. किती छान दिसतं. आणि ते मोराचे पण आवाज येतात. आम्ही निसर्गाचं विलोभनीय दृश्य डोळ्यांमध्ये साठवून ठेवत होतो आणि वेगवेगळ्या पाना फुलातच आम्ही रमलो होतो. कुठलं असतं ते झाड? त्याला मोगरा आलेला आहे. हां तेच मोगराचं. मस्त मस्त मोगरा. बघता बघता 4:30 वाजले आणि हाय टीचा टाईम झाला. चहा कॉफी झाल्याच्या नंतर आम्ही आता पुरंदरला जायला निघालो. त्याआधी थोडंफार फोटो सेशन झाले, गप्पा टप्पा झाल्या. इथे रस्ते ते पण दिसतील ना लोकांना, सिनरी दिसते ना. स्विमिंग पूलवर देखील जरासं राऊंड मारला आम्ही आणि म्हटलं चला पुरंदरला निघूया. या वुड्स विलापासून अगदी 10 मिनिटावर हा पुरंदर किल्ला आहे बाय रोड. तर तुम्ही इथे नक्की आवर्जून जा. अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य तुम्हाला जातानाच दिसेल आणि एवढी थंड हवा सुटते तिथे की विचारता सोय नाही. खूप मस्त आल्हाददायक असं हे वातावरण आहे. तुम्ही खरंच एन्जॉय कराल. तर इथे यायचं असेल तर अगदी वेळात वेळ काढून या.
वुड्स विलामध्ये आलात की तुम्ही पुरंदर किल्ला बघाच. छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेला हा किल्ला. मला वाटलेलं पाऊस पडेल आपल्याला. काहीच नाही मिळाला. मिळेल लोणावळा बिणावळा राज्यात असेल. आणि फायनली आता आम्ही पुरंदर किल्ल्याला पोचतोय. तिथे मिलिटरीचं ट्रेनिंग चालू असतं, कॅम्प आहे त्यांचा. आणि त्याचबरोबर म्हणजेच कोणाला तिथे फोटो काढायला वगैरे देत नाहीत. आणि तिथे टायमिंग होते. आम्ही 3:30 नंतर गेलो, त्याच्यामुळे आम्हाला काही आतमध्ये जाता आलं नाही. खूप छान असं हे वातावरण. तर तुम्ही इथे नक्की या आणि जरा लवकर या, म्हणजे आतमध्ये किल्ला तुम्हाला चढता येईल. आणि पावसाचं वातावरण तयार झालं होतं, ढगाळ वातावरण. कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असं वातावरण. अधिकच थंड हवा सुटली. तिथे ते एवढं उंचावर असल्यामुळे थंड वाटतच होतं. त्यात पावसाळी वातावरण झाल्यामुळे खूप थंड वाटत होतं. आणि बस 5-10 मिनिटांनी आम्ही तिथून परत वुड विलामध्ये यायला निघालो. बघू शकते निसर्गाचे विलोभनीय दृश्य. आणि फायनली आम्ही परत आमच्या गायकवाड वुड्स विलामध्ये आलो. इथे ह्याने लेफ्ट हँड साईडला पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे. तर तीही आता तुम्हाला मी दाखवते. मला थोडंसं गाडीत गरगरल्यामुळे मी वर जाऊन झोपली. तर दर्शना आणि ज्योतीनी तो पुरंदर किल्ल्याची जी प्रतिकृती आहे ती खास तुमच्यासाठी शूट केलेली आहे. तर चला आता ते बघूया. हॉलमध्ये जरी असं नुसतं बसलं की समोर ह्या अशा पर्वतांच्या रांगा आहेत, डोंगर आहेत आणि खरंच इतकं बघायला छान वाटतं आहे. असं वाटतं आहे की आकाश जणू काही असं आपल्याला टच करतं आहे. आणि इथूनच हा जो दिसतोय तो पुरंदर किल्ला आहे. मेन आम्ही ॲट्रॅक्ट झालो ते मोराच्या आवाजाने. आणि संध्याकाळ झाली आणि सगळीकडे मोर आलेले होते बाहेर. पण आम्ही जसे जवळ जात होतो तसे ते पळून जायचे. रेंजच नाही हो इथे. हे बघ, ही गेली तिथे काढायला. ती गेली. त्यांना तिथे मोर दिसला म्हणून खाली गेली. आणि हे बघा, मोर दिसला आम्हाला. ॲक्च्युली तो वरून दिसत होता पण तो कॅमेरामध्ये येत नव्हता नीट. रात्र झाली. रात्रीचं बघा
दादा हाय प्रसन्न करा. सौंदर्य दिसतं. तिथे माझ्या ओळखीचे एक यूट्यूबर शिवा दादा आले होते खास मला भेटायला. हाय. मग आमच्या आणि प्रीतम दादांच्या सगळ्यांच्या गप्पा झाल्या त्यांच्याबरोबर. त्याचबरोबर आम्ही इथे आतमध्ये कराओके चालू केलं होतं आणि त्याचबरोबर प्रोजेक्टर देखील लावलेला होता. चंद्रमुखी पिक्चर ह्यांनी लावलेला होता आणि त्याच्यावर मस्त त्यांचे डान्स चालू होते. एक दिवस उन्हाळ दिवस म्हणतात तो असा आम्ही मस्त अनुभवला, छान एन्जॉय केलं. रात्र झाली. आता आम्ही खाली डिनरसाठी जाणार होतो. रात्रीच्या इथे पण बघा सुंदर वातावरण वाटत होतं. सगळीकडे असे लाईट्स लागलेले होते. अप्रतिम रात्रीचं देखील सौंदर्य न्याहाळत होतो आम्ही. खूप सुंदर इथे म्हणजे परिसर डोंगराळ आहे. खूप छान निसर्गरम्य भाग. म्हणजे आपण एवढ्या लांब आलो. जेवण पण सुंदर आहे इकडचं, म्हणजे असं हा, ते ते जेवल्यानंतर आपल्याला असं भूक लागत नाही. आणि आणि एवढं निसर्गाच्या सानिध्यात आल्यांना तर हो. भूक पण लागले. आता आणि जेवण पण छान त्याला हा. घरगुती पद्धतीचं जेवण मिळालं चांगलं आणि ते म्हणजे असं छान मस्त वाटलं. आणि इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस इंद्रायणी आहे. राईस. मस्त पुण्याचा आंबेमोर खूप हो. तांदूळ खूप छान. आणि त्याचा वास म्हणजे सुगंध येते आणि दोन घास जास्त गेले. खरंच सकाळी आणि जेवण खरंच छान छान होतं. होतं. खूप छान. आणि आता आता खाणार आहोत आता आपण काय आपण झुणका पिठली, भाकर, झुणका भाकर. आता दोन पुण्याचं स्पेशल आता झुणका झणझणीत भाकर आता झुणका खाणार भाकर. आहोत. तर मंडळी तुम्हाला जर यायचं असेल इथे तर तुम्ही नक्की या. अप्रतिम अशी जागा आहे. अगदी मस्त निसर्गाच्या सानिध्यात आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. हो ना ग? हो हो. आपण कुठे गेलेलो? पुरंदर किल्ला. आणि जिथे संभाजी महाराजांचा जन्म झालाय त्या स्थानापर्यंत आम्ही जाऊन आलो. पुरंदर किल्ला काही आम्ही चढू शकलो नाही कारण त्या टायमाच्या आम्ही जरा उशिरा पोचलो. आम्ही फार मिस केलं ना आपण ते. पायथ्याशी गेलो. हो, फक्त पायथ्याशी जाऊन आलो. आणि त्यांचं तिथे टायमिंग 3:30 पर्यंतच होतं. हां. आपण थोडं उशिरा गेलो. आणि तिथे शूट करायला परमिशन नसल्यामुळे आम्ही तिथलं काही शूट तुम्हाला दाखवू शकलो नाही. आणि एकंदरीत इथलं जे आमचं स्टे होता हा असं आल्हाददायक वातावरणात गेला. ओके नाही, हो. आम्ही एवढं 4-5 तासाचा प्रवास करून मुंबईवरून आलो. पण तो प्रवासाचा क्षण जसं आम्ही एंट्री केली पण तो हां. थकवा निघून गेला. या प्रॉपर्टीमध्ये जशी आम्ही एंट्री केली तर आमचा प्रवासाचा क्षण कुठच्या कुठे पळून गेला. हो ना. आणि आम्ही एन्जॉय पण भरपूर हां. केलेला आहे. हं.
मस्त चांगले आणि मस्त photo कपल काढलेले आहेत. कपलसाठी छान आहे, फॅमिलीसाठी छान आहे, ग्रुपसाठी, मोठ्या मोठ्या ग्रुपसाठी, कॉर्पोरेट लेवलच्या ग्रुपसाठी अप्रतिम असा हा स्पॉट आहे. तर सर्वांना मी विनंती करेन की नक्की ह्या CWN गायकवाड वुड्स विलामध्ये नक्की या आणि एक दिवस मस्त एन्जॉय करा आणि रिलॅक्स होऊन जा, रिफ्रेश होऊन जा. तुम्हाला परत परत वाटेल की परत इथे आपण यायलाच पाहिजे. हो ना गं? हो हो नक्की. आता पुढच्या वेळेला आम्ही आमच्या फॅमिलीला आम्ही घेऊन पण येणार सर्व आहोत. फॅमिलीला घेऊन येणार आहेत. मस्त हम्म. 2 दिवसासाठी येणार. 1 दिवसामध्ये घाई हा. होत नाही. आणि 2 एक दिवस दिवसासाठी असं ना, यावं. एक दिवस पुरणारच नाही. पूर्ण नाही. माझे 2 दिवसासाठी आलेत मध्ये. माझ्यावर, हा. त्यांना खूप म्हणजे हा. बरं हो, वाटलं. बरं बरं वाटलं. वाटलं. आधीचे मिस्टर यायला तयार नव्हते. अनफॉर्च्युनेटली ते तयार झाले आणि तयार झाल्यावर त्यांना इतकं छान वाटलं. म्हणजे जेव्हा ह्या प्रॉपर्टीत पाय ठेवला त्यांनाही प्रचंड आवडली प्रॉपर्टी. आणि पुण्यामध्ये फक्त ही प्रॉपर्टीच असं नाही, ह्या इथे येऊन तुम्ही मधल्या वेळेमध्ये बरीच ठिकाणं फिरू शकता. काय काय आहे का इथे मोर पण बघायला मिळाला आणि आम्हाला. मोर बघायला मिळाले. जे त्यांचे मुंबईत आवाज आपल्याला ऐकायला मिळाले. मुंबईत सहसा आपल्याला मोर बघायला नाही त्यांचे मिळत. आवाज पण आणि ऐकायला भेटले ते मस्त. दादा आलेले ना, ते सांगत होते की हरणं पण आहेत हा. म्हणे, तुम्हाला इथे हरणं दिसतील, ससे दिसतील सकाळी. म्हणे लवकर उठा, सकाळी तुम्हाला सगळं दिसेल इथे. वा, मग चांगलंच आहे ना. बघूया आम्ही सकाळी लवकर उठून आणि तोही आनंद घेऊ. जर आम्हाला सकाळी उठून जर हरणं, मोर आणि ससे दिसले तर ते नक्कीच आम्ही शूट मी करेन आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि अजून काय आपण सांगत होतो बघ, आपण कुठली कुठली देवस्थानं बघितली? इथे दत्ताचं मंदिर आहे नारायणीला, ते स्वामीनारायण बघितलं. मंदिर आहे. हा. आणि इथे स्वामीनारायण आणि बालाजी आहे. बालाजी, हा, ते सुद्धा आम्ही बालाजी. मंदिर उद्या हा. बघायला जाणार आहोत. आणि एक म्हणे जागृत शिवलिंग. शंभू शंभू महाराजांचं हम्म. हे आहे, मंदिर आहे. ते सुद्धा आम्ही बघायला जाणार आहोत. आता उद्या सकाळी आणखी त्याच्या पलीकडे आणि आम्ही काय काय पुण्यात बघतो अजून ते एक- पण तुम्हाला आम्ही सांगूच. पुण्यात अजून एक मोरेश्वरचं मोरेगावला मोरेश्वर गणपती आहे, तो हा. पण आम्ही उद्या म्हणजे अंगारिका आम्ही आलोय त्या आलेला आहे. निमित्ताने उद्या अंगारिका आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याचंही दर्शन, त्या गणपती बाप्पाचंही सुद्धा दर्शन घेणार आहोत. तर जर तुम्ही इथे येण्याचा जर विचार करत असाल तर अगदी 2-3 दिवसाचा स्टे करूनच या, म्हणजे तुम्ही बरीच इथली ठिकाणं देखील बघू शकाल. शुक्रवार, शनिवार, रविवार तरी तुम्ही एन्जॉय करू शकता इथे. आणि एरवी तुम्ही आलात तर 2000 आहेत ना. आणि आणि ह्यांचे सर्व सॅटर्डे संडे आलात तर तुम्हाला 2500. ह्याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ह्यांचं स्वतःचं इन्स्टाचं पेज आहे, त्याची देखील लिंक मी देईन. तर तुम्ही नक्कीच ह्यांच्या इन्स्टा पेजला फॉलो करा, सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळून जातील. तर मंडळी, आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. आणि या माझ्या 2 मैत्रिणींची कंपनी मला आवडली आहे, तुम्हाला कशी वाटते ते देखील मला नक्की सांगा. बाय बाय. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओसहित. झुणका भाकर, मस्त गावरान मेनू. या झुणका सर्वांना. भाकर मस्त आणि ज्वारीची भाकरी गरम गरम, मस्त गावरान मेनू. गावरान मेनू, कांदा, काकडी, टोमॅटो, लोणचं, काय भारी. एकदम यम्मी आहे. मस्त हसी मजाक चालू होतं, फुल एन्जॉय करत होतो, टाईमपास करत होतो. मला बरं नसताना देखील मी गोळ्या घेऊन इकडे आलेली होती, कारण बुकिंग आमचं झालेलं होतं आणि ते इथे यायचा मोह टाळता येत नव्हता. रात्रीचा चंद्रसुद्धा अगदी छान दिसत होता आणि बस आम्ही मग झोपलो. पहाट झाली. दुसऱ्या दिवशी 5 वाजताच मला जाग आली आणि आम्ही मोर बघण्यासाठी म्हणून मी बाहेर आली, पण गेट बंद होतं. आणि मग 7ला गेट उघडलं, 6:30ला वगैरे, आणि बघितलं
आम्ही मोराची शोध मोहीम चालू केली. मी, ज्योती आणि दर्शन आम्ही तिघी निघालो मोर बघायला. कारण मोराने ना आम्हाला हल्ले की अक्षरशः दिसतील ग. वेडं केलेलं होतं. पिसारा आम्हाला फिरवला की जवळून दिसणार. मोर पिसारा फुलवलेला बघायचा होता. म्हणून आम्ही मोरांच्या मागून धावत होतो आणि आम्ही जवळ पोचलो की मोर उडून जात होते. हा बघा किती छान बसलाय मोर. जर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकताय. हा बघा असा वर बसलाय. पण तो काही केला पिसारा काही फुलवत नव्हता. आता फुलवणार आहे ना. हे बघ हे बघ हे बघ इथून दिसतोय. मोराने आम्हाला पार दमवून टाकलं होतं. सकाळी 5:30 वाजल्यापासून 8:30 वाजेपर्यंत आम्ही मोरांच्याच मागे होतो. काय ज्योती आहे? पिसारा फुलवत आहे. ए ज्योती, कसली भाजी आहे? टाकळा टाकळा. हे बघ ना. पावसाळी भाजी काही? इथून दिसतंय. पावसाळ्यातच येते. हां. छान. मला खूप आवडते. पिसारा फुलवला. कुठे दिसलं ग? हां. क्लिअर नाही दिसत आहे ग. अरे तो दिसतच नाही. हा फुलवला. हा बा हा बा हा बा हा बा. अरे किती वेळ पकडणार? फायनली आम्ही आता परत बोडविलामध्ये येतोय. मोर बघून झाले, झाडं बघून झाली आणि आता आम्हाला स्विमिंग पूलमध्ये जरा एन्जॉय करायचं होतं. तुम्ही याचा बाहेरचा व्ह्यू बघू शकताय. बघा अप्रतिम असा हा विला दिसतोय लांबून. सकाळी सकाळी फ्रेश असं फुलांकडे बघून मन देखील अगदी प्रसन्न झालं. हे बघ दिसला मला. हो हो येतो तुझे जे? हो हो हो. अगदी लहान होऊन स्विमिंग पूलमध्ये आम्ही मस्त डुबलो, मस्त मज्जा केली. एक दिवस असा स्वतःसाठी काढायलाच हवा. खरंच आपण रिफ्रेश होऊन जातो. एकदम नाही येत आहे ना. बघ ना. अरे तो गेला. धर घे. वर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता चहा घेणार होतो. बघ तोपर्यंत चल आता बोलव त्यांना. मस्त निहाळत होतो. ज्योतीचं फोटोशूट चालू होतं. मस्त एकदम सुपर. अरे वा वा वा. इथे थंडीमध्ये बोनफायर देखील आहे. एकंदरीत गायकवाड वुड्स विला पुरंदर येथील आमचा स्टे अप्रतिम असा गेला. अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि गायकवाड सरांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी छान असं आम्हाला ट्रीट केलं. एक जाता जाता आम्ही फोटोशूट करून घेतलं आणि आता आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. तिथे निघतानाच दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर जागृत देवस्थान आहे, तिथे गेलो. एकमुखी दत्ताचं देऊळ आहे. तसंच प्राचीन असं एक शिवमंदिर आहे, ते केलं. तसंच आई एकविरा देवीचं देखील दर्शन घेतलं आम्ही.
खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. अंगारकी होती, त्याच्यामुळे बऱ्याच देवांचं दर्शन झालं आमच्याकडून. सर्वात प्रथम एकमुखी दत्त, तसंच प्राचीन शिवमंदिर, त्याचबरोबर प्रतिबालाजीचं देखील दर्शन घेतलं, पण ते शूट करता आलं नाही. आणि आता फायनली हे एकविरा देवीचं दर्शन. तर आणि पुरंदर किल्ला तर आहेच. तर इथे येण्यासाठी तुम्ही नक्की या आणि छान छान असं देवदर्शनाबरोबरच ऐतिहासिक वास्तू असलेल्या पुरंदर किल्ल्याचं दर्शन आणि निसर्गरम्य वातावरणात पुरंदर व्हिलामध्ये राहायला या. आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते देखील नक्की सांगा. आणि बस आता रात्र झाली. उपवास सोडण्यासाठी आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो, उपवास सोडला. हे आमचे छान छान तिथे काढलेले फोटो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा, एक लाईक करा. मित्रमैत्रिणींमध्ये आजचा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. भेटूया लवकरच अशाच एका छान व्हिडिओसहित.